रसिका, पण तुला कधी असं वाटलं, कंटाळा आला आता ऍक्टिंग सोडून देऊ, असं वाटलेलं कधी? की आता आता नको, काही घडत नाहीये किंवा अपॉर्च्युनिटीज नाहीयेत, तर असं वाटलं कधी एकदा तरी? एकदा येऊन गेलं होतं मनात, हम्म. फॉर शुअर. पण ते फ्लक्च्युएटिंग असतं व्हेरी ऑनेस्टली. आय बाउन्स बॅक अगेन. नंतर जर का असं कळलं की अरे नाही नाही, काहीतरी एक चांगला प्रोजेक्ट होतोय, तर मग नाही नाही ओके ओके. कारण अगं ॲक्टिंग करताना किंवा आत्ता जे मी स्टेज करते म्हणून त्याबद्दल बोलेन परत, की वेन आय एम देअर, वेन आय एम डुईंग इट, परफॉर्मिंग इट, त्यासारखं सुख नाही आहे यार सुख दुसरं. नाहीये खरंच. त्यामुळे मी कितीही म्हटलं की काय ओके चल काहीतरी वेगळं किंवा काय हम्म, वॉट हम्म, एव्हर, हम्म. अर्थात मज्जा आहे बाकी गोष्टींमध्ये पण, बट देन बिईंग इन दॅट इथे असूनही इथे नसणारी जी काही स्पेस असते ॲक्टिंग करताना जी मिळते, अनमॅचेबल. वा. आणि आत्ता म्हणजे ना हे तुझे सगळे अनुभवाचे बोल पोचतायत माझ्यापर्यंत. रसिका, आपण जेव्हा खूप यंग एजमध्ये असतो ना आणि कामाला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला असं कोणी नसतं जे आपल्याला गाईड करतील किंवा काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे सांगतील. तुझ्या घरातलं सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये कोण नाही आहे, नाही. राईट? तू जे काही केलंयस तू स्वतःचं स्वतः केलंयस. मला सांग, आज जर मी तुला म्हणाले की अ, आज या निमित्तानं यंग एज रसिकाला तुला जर एखादी गोष्ट सांगायची असेल, जर ती पुन्हा एकदा म्हणजे यंग एज रसिका स्टार्ट करणार आहे आता करिअर, आणि या रसिकाला तिला काहीतरी एक टिप द्यायची, सल्ला द्यायचा आहे, तर तो काय सल्ला देशील? मॅनेज युअर फेम बेटर. मला ना जे लोकांना कळतं, काही लोकांना फार, अँड आय एम व्हेरी जेलस अँड प्राऊड ऑफ ऑल दीज पीपल, की त्यांना कळतं की आत्ता हे मी कमवलं आहे ना, तर हे मी बाकी माझ्या गोष्टींमध्ये कसं वापरू, ही फेम मी कशी यूज करू, की या फेमवर मी कसं बिल्ड करू. मला अजूनही त्या गोष्टीची अक्कल नाही आहे. आय एम स्टील वर्किंग ऑन इट. काही काही लोकांना इतकं छान जमतं ते. दे आर आउट देअर, दे टॉक अबाउट स्टफ, दे विजिट प्लेसेस, काही ना काहीतरी करून ना दे यूज इट टू द फुलेस्ट पोटेन्शियल. आय एम स्टील फिगरिंग इट आउट. पण हे दिस इज समथिंग की मी जरा तिला सांगेन की आधीपासूनच थोडासा विचार करायला बाई सुरुवात कर, की काय करायचं आहे काय नाही, आणि नुसता विचार करू नको, टेक ॲक्शन ऑन इट.